वंदे मातरम. आज आम्ही इंदापूर तालुक्यातील चिखली या गावात खरात वस्ती येथे आज आम्ही आलेलो आहे. तर इथे एक पीडित शेतकरी कुटुंब आहे. ते अपंग आहेत, स्वतः अपंग आहेत. ज्यांचे नाव शेती जे स्वतः अपंग आहेत त्यांची मिसेस आहे, त्यांची मुलं आहेत अजय विजय. आणि आज हे आपल्याला त्यांच्या तोंडून त्यांच्यावर काय अन्याय होतोय, इंदापूर तालुक्यातील तहसीलदार हे कसं नियमबाह्य काम करतात हे ते त्यांच्या तोंडून सांगतील आपल्याला. आज यांनी जे तहसीलदार साहेब आले होते ना, त्यांनी इकडली पळतानी न करता गावात दुसऱ्या बांधात तिकडच्या साईडने रस्ता त्याला जातोय त्या घरापर्यंत, तिथपर्यंत त्यांनी पळतानी केली, पंचनामा केलाय. आणि इकडली साईड कुठली दाखवली नाही त्यांनी. आणि ह्या क्षेत्रामध्ये 282 मध्ये हे घर आमचे आहे समोरची, ती त्याला अडथळा येत आहे. त्याच्यामुळं ते घर पाडून रस्ता करायचं तहसीलदार साहेबांनी आखलेलं आहे. आणि आधी पलीकडनं रोड पण आहे दोन त्यांना जाण्यासाठी. आणि पैसे खाऊन वगैरे काहीतरी केलं नाही, त्यामुळे त्यांनी आमची इकडली न बघता पंचनामा करून घर पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या ह्याचा रस्त्याची हे होणार आहे, उद्या 5 तारीख मंजुरी आहे. अजून दुसरे एक शेतकरी आहेत, ते एक त्यांची व्यथा मांडतील. रस्ता कुठून तहसीलदारांनी रस्ता पाहणी केला कुठून आणि रस्ता करायचा घाट घातलाय कुठून हे तुम्ही सांगा. त्यांनी पाणी अशी केली, गट नंबर 295 हा पूर्ण माझ्यातनं रस्ता असून दक्षिण उत्तर रस्ता असून सुद्धा त्याचा पंचनामा करून निकाल हा दुसऱ्या रस्त्याचा त्यांनी दिलेला आहे. त्यांनी पण नाव सांगा ना. मान्य नाही आणि ते अन्यायकारक आहे. आणि 295चा आणि 282च्या बांधावनं त्यांनी रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. तर ते अन्यायकारक आहे. आणि त्या बांधाला घराचा अडथळा आहे, नारळाची झाड आहेत, अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. आणि रानाला पायरी सुद्धा आहे. तरी एवढं असताना सुद्धा त्यांनी पंचनामा एका रस्त्याचा केला आणि मंजुरी दुसरीकडे दिली. आणि त्यातनं बी एक झालंय, 295ला लागून असणारा 280ला मंजुरी न मिळता 282ला मंजुरी त्यांनी आहे. तरी त्यांची ही चूक झाली या, तरी त्यांनी त्यांची चूक मान्य करून त्यांनी दिलेल्या मंजुरीत त्यांनी रस्ता जबरदस्तीनं काढायचा प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीनं त्यांचं ही पूर्ण बेकायदेशीर आहे. त्यांना दुसरा पर्यायी रस्ता आहे तरी सुद्धा त्यांनी इकडं पंचनामा त्याचा करून दुसऱ्या रस्त्याची त्यांनी